जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झाले असून देवळी ते कळंबपर्यंतचा 24 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून त्यावर यशस्वी ट्रायल रन देखील झालेला आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या विकासाच्या नव्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या या बहुप्रतीक्षित वर्धा यवतमाळ नांदेड या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्माण कार्याने वेग घेतला आहे. दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 6:20च्या दरम्यान ताशी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने या रेल्वे मार्गावर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. वर्धा यवतमाळ रेल्वे मार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या पहिल्या स्टेशनपर्यंत देवळी ते कळंब अशी 23.69 किलोमीटर मार्गाची सुरक्षा चाचणी शनिवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यामुळे पुढील काळात लवकरच यवतमाळपर्यंत रेल्वे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे मार्ग विशेष बाब म्हणून 60% केंद्र सरकार व 40% राज्य सरकारच्या निधीतून साकारला जात आहे. वर्धा यवतमाळ नांदेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण 3,445 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत त्यावर 1,910 कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. यामध्ये या रेल्वे मार्गासाठी एकूण 90% भूसंपादन पूर्ण झाले आहे. अजून उर्वरित 10% भूसंपादन बाकी आहे. तर मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील मराठवाड्यामधील भूसंपादनाची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा. आम्ही त्या विषयावर नक्की व्हिडिओ आणू. दिनांक 23 आणि 24 डिसेंबर रोजी रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम विभागाअंतर्गत अविनाश कुमार पांडे आणि DRM नागपूर विभाग तुषारकांत पांडे यांनी नाविन्यपूर्ण वर्धा यवतमाळ नांदेड नवीन रेल्वे मार्गाची पाहणी केली आणि देवळी ते कळंब दरम्यान त्यांनी ताशी 125 किलोमीटर वेगाने सुरक्षा चाचणी त्यांच्या हाती घेण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या पाहणीनंतर या रेल्वे मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र देखील दिले. कळंब येथे रेल्वे पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी या रेल्वेचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. वर्धा यवतमाळ नांदेड एकूण 284 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 26 रेल्वे स्थानक असणार आहेत. त्यापैकी 4 रेल्वे स्टेशनची कामे पूर्ण झाली आहेत. तर एकूण 284 किलोमीटरच्या या मार्गापैकी जवळपास 40 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आतापर्यंत पूर्ण झाला आहे. आता सध्याच्या घडीला कळंब ते नांदेड 246 किलोमीटर रेल्वे मार्गाचे कामकाज गतीने सुरू आहे. या संपूर्ण रेल्वे मार्गावरील 80 पैकी 32 मोठ्या पुलांची रेल्वे कामे पूर्ण झाली आहेत. 320 पैकी 50 लघु पुलही पूर्ण झाले असून 43 रोड ओव्हरब्रिजची कामे प्रगतीपथावर असून 52 पैकी 19 रोड अंडरब्रिजची कामे देखील पूर्ण झाली आहेत. या मार्गावर 8 किलोमीटर लांबीच्या 6 बोगद्यांचे काम देखील जोरात सुरू आहे. वरील सर्व कामांचा आढावा घेता वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे कामाचे पूर्ण काम 2025 आणि 26 पर्यंत होऊ शकते अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. तर मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील मराठवाड्यामधील भूसंपादनाची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा. आम्ही त्या विषयावर नक्की लवकरात लवकर व्हिडिओ बनवू. आणि मित्रांनो, नांदेड वर्धा रेल्वे मार्गावर कोणकोणते रेल्वे स्थानक असणार आहेत याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर डाळभाऊचा व्हिडिओ पहा. नांदेड वर्धा रेल्वे मार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजाभाऊचा व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.